तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 24 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आणखी एक कारवाई झाली आहे। दापोडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांची उचलबांगडी झाली आहे। प्रदीप पाटील यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे। याआधी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे तसंच तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक 4 पोलीस कर्मचारी यांना निलंबित करण्यात आलेलं होतं। त्यानंतर आज प्रदीप पाटील यांची उचलबांगडी झाली आहे। आपले प्रतिनिधी नाझीम मुल्ला सध्या आपल्या सोबत आहेत। नाझीम, दोन महत्त्वाचे अपडेट, एक म्हणजे मृतांचा आकडा वाढतोय आणि दुसरीकडे आणखी एक कारवाई झाली आहे। माधवी, एकंदरीतच आपण बघतोय की गेल्या 2-3 दिवसांमध्ये मृतांचा आकडा जो आहे तो रोज या ठिकाणी वाढतोय। आता 24 मृत्यू झाल्याची या ठिकाणी माहिती समोर आली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही ठिकाणची ही आकडेवारी आहे आणि आता 24 झालाय। आणखी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, कारण 4 ते 5 जण जे आहेत ते आताही त्यांची प्रकृती ही अत्यवस्थ आहे। दुसरीकडे पोलिसांचे धाबे यामुळे दणाणलेले आहेत, कारण जे दारू गुत्ते सुरू आहेत ते हप्तेखोरीसाठी सुरू आहेत असे आरोप जे आहेत ते या ठिकाणी होत आहेत आणि यातूनच पोलिसांकडून मोठी कारवाई जी आहे ती केली जाते। दापोडी पोलीस स्टेशनचे PI आणि आणखी 4 कर्मचाऱ्यांची आधीच या ठिकाणी बदली करण्यात, त्यांचं निलंबन करण्यात आलेलं होतं। आता मात्र गुन्हे शाखेचे जे त्याच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आहेत प्रदीप पाटील यांचं बदली करण्यात आलेली आहे। त्यांना थेट CP ऑफिसमध्ये जे आहे त्यांना त्यांची उचलबांगडी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। एकोपाठोपाठ एक अशा या घटना ज्या आहेत त्या घडतायत आणि दुसरीकडे मृतांचा आकडा जो आहे तो वाढत चाललेला आहे। त्यामुळं हे दारू गुत्ते जे आहेत ते कायमस्वरूपी नष्ट करावेत असे राजकीय पक्षांकडून मागणी होतीये। सरकार देखील त्याच अनुषंगाने पावलं उचलते, परंतु कृती म्हणावी तशी जी आहे ती होत नाहीये। यामध्येच उशीर झाला होता, त्यामुळे 24 जणांचा जीव गेलेला आहे। भविष्यात अशी घटना घडू नये त्यामुळे हे सगळे दारू गुत्ते जे आहेत ते महाराष्ट्रातले नेस्तनाबूत करण्याची हीच वेळ आहे। नाझीम, या संदर्भात तुमच्याकडून अधिकचे अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।